नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो, कारण काही तांत्रिक अडचणीमुळे आपण गेले 2 ते 3 दिवस व्हिडिओ बनवू शकलो नाही. आणि आपण आज आपल्या शेतकरी बांधवांसाठी व्हिडिओ बनवत आहोत. तर आपल्या शेतकरी बांधवाच्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतलेली होती, त्यानंतर पुन्हा पावसाने वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यासाठी आपण कुठल्या भागामध्ये पावसाचं काय वातावरण राहणार आहे हे पाहणार आहोत. तर आपण बघू शकता मित्रांनो, की सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नांदेड या भागामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हा होणार असून पुढील काही दिवस हा पावसाचा जोर वाढणार आहे मित्रांनो. आणि नाशिक, अकोला, जळगाव या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकतो मित्रांनो, की पावसाचा जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तर औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, अकलूज, सोलापूर, लातूर या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो मित्रांनो. आणि आपण बघू शकता की वाशिम लगतील पुसाड, हिंगोली, उमरखेड, यवतमाळ, खामगाव, चिखली, सलेड, जालना या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा विजांच्या कडकडाटासह होऊ शकतो. तर चंद्रपूर लगतीलही काही भागामध्ये पावसाचे वातावरण तयार झालेलं आहे आणि त्या भागातही पाऊस पडू शकतो. तर अमरावतीच्या भागामध्ये सुद्धा मित्रांनो काही ठिकाणी पाऊस ह्या चालू झालेला असून त्या ठिकाणी सुद्धा पाऊस हा मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा होऊ शकतो मित्रांनो. तर आपण नांदेड लगतील काही भागांमध्ये बघू शकतो मित्रांनो, अब्दपूर असेल, उदगीर असेल, लातूरचा काही पेठ असेल, पेठचा काही केजचा काही भाग असेल, पार्लेचा काही भाग आहे. तर इकडे सोलापूर जिल्ह्याकडे आपण बघितलं मित्रांनो, तर तुळजापूर, बार्शी, इंदापूर, करमाळा, जामखेड, दौंडचा काही भाग आहे. अहमदनगरच्या साईडला आपण बघू शकतो मित्रांनो, तोही भाग आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्या ठिकाणीही मित्रांनो काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पडताना पाहायला दिसत आहे मित्रांनो. तो वडूर, सातारा, चिपळूण, कराड, विटा या भागामध्ये सुद्धा, गोरेगाव असेल या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो. आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता ढगांची दाटी झालेली आहे आणि मुसळधार तर ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो. आणि आपण रत्नागिरी, राजपूर या भागामध्ये सुद्धा बघितलं असेल तर कोल्हापूरचा काही भाग, हुबलीचा, इस्लामपूरचा काही भाग या भागामध्ये सुद्धा आपण मित्रांनो बघू शकता की काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो मित्रांनो. तर त्यासाठी आपण आपल्या परिवाराची आणि पिकाची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण आता अतोनात नुकसानी शेतकरी बांधवांचं झालेलं असून जेही काही राहिलेली पिकं असतील तर त्या क्षेत्रामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पावसाचं वातावरण हे सतत चेंज होत असून पुढील काही दिवस पावसाचं वातावरण हे असंच राहणार आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांचा नुकसान होऊ नये, कुठल्या भागामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो त्या संदर्भात आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर त्यासाठी आपल्या चॅनलला आपण बघणं गरजेचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण बघू शकतो की सतत वातावरणात बदल होत असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा होणार आहे. आणि काही नद्या नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली असून त्या भागामध्ये सतर्कतेचा इशारा हवामान विभागानेही दिलेला आहे. आणि नद्या आणि धरणाच्या लगतील काही गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा धरणातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावाच्या नदीच्या गावाकडील शेतकरी बांधवांना आणि गावकऱ्यांना दिलेला आहे. तर आपण सतर्क राहणं गरजेचं आहे, कारण पूर परिस्थिती
निर्माण होण्यासारखा पाऊस हा पडत आहे आणि त्यासाठी आपण उपाययोजना ज्या केंद्र शासनाने राज्य शासनाने केलेल्या आहेत त्यानुसार आपण नदीकडील आणि वड्याकडील जेही शेतकरी असतील त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि आपण सबस्क्राईब करायला अशी अपेक्षा बाळगतो. आणि मित्रांनो आपला दिवस शुभ असो. धन्यवाद मित्रांनो.